वाळूज परिसरात तिरंगा चौक परिसरात रस्त्यावर दुचाकी शोरूम, खासगी बँक यांची मक्तेदारी वाढली असून रस्त्यावरच दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्किंग केले जातात। त्यामुळे इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। वाळूज औद्योगिक क्षेत्रातील तिरंगा चौकालगतच्या नव्या कोऱ्या रस्त्याचा वापर एक शोरूम आणि बँक धारक सर्रास वापर करत असून या रस्त्यावर नव्या गाड्या उतरवून अर्ध्या रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहे। या अस्ताव्यस्त वाहन पार्किंगमुळे हा मार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे। सुमारे 1.5 किलोमीटर पर्यंत बेशिस्तपणे उभी केलेली वाहने जवळपास अर्धा मुख्य रस्ता व्यापतात। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताचा धोका वाढतो। त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होत आहे। त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून या समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुचाकीच्या शोरूमच्या मालकीच्या नव्या कोऱ्या विना पासिंग वाहनांमुळे ही गर्दी प्रामुख्याने होते। या शोरूमच्या वाहनामुळे पदचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून दुचाकीस्वारांना पार्क केलेल्या दुचाकीमधून सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी धडपड करावी लागते। सततची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पार्किंग नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिक करत आहेत। अशोक साठे, MC न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।